काय करू? करा ना ताई. आणि दुसरी गोष्ट, हां. स्वामींना मी मस्तपैकी एक कविता लिहिली आहे. अरे वाह! हो, हो, हो. हां, हां. तर स्वामींनी खूपच छान माझ्याकडून ती हे करून घेतली. कमाल आहे तुमची. हां, तर मग ती मी सादर करू का एक? हो, करा ना ताई, करा. चालेल. तर ते सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. हां. तर पळसधरी तुम्हाला माहीत आहे, की कर्जत जवळ हो, आहे हो, ते. हो. तर तिथं त्याला मिनी अक्कलकोट असं पण म्हणतात. हो, हो. कारण मिनी अक्कलकोट असं का म्हणतात? कारण जर तुम्ही स्वामी समर्थांची बखर वाचली, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे, की स्वामींनी ज्यावेळी हं. पुण्यावरून मुंबईकडे प्रस्थान केलं, हां, हां. त्यावेळी जाताना जवळ-जवळ 22 दिवस हां. ते स्वामी समर्थ त्या पळसदरीच्या ठिकाणी आता या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे. हां, हां, तिथं हां. त्यांनी मुक्काम केलेला होता. ओह! प्रत्यक्ष 22 दिवस मुक्काम केलेला होता. अरे बापरे! आणि तिथं एक त्यांचे जे भक्त आहे दादा, त्यांना दादा म्हणतात. हं, हं, हं. दादा महाराज. तर हां, तुम्ही ज्यावेळी परेशधारीचा दाल आहे, समोर एंट्रन्समध्ये, तर हां. त्यांची समाधी आहे तिथं. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. आणि ते पळसधरीचं मंदिर जे आहे, ते 5 दिवसामध्ये त्यांनी तयार करून तयार बापरे! केलेलं आहे. 5 दिवसामध्ये ते बांधून तयार ओह! केलेलं आहे. हं, आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे, हं, ते मंदिर बांधत असताना हं. स्वतः स्वामी तिथं प्रगट झालेले होते. अरे बापरे! हो हां, का? तर तसं तसं त्याचा ज्यावेळी मंदिर बांधलेले होते, तर हां. स्वामी तिथं स्वतः आलेले होते. तर याचं प्रचिती म्हणजे त्यांनी फलक ठेवलेला आहे तिथं. हां, हां. त्याच्यामध्ये त्यांनी सगळी स्टोरी दिलेली होती. अच्छा. तर ती स्टोरी अशी होती, की स्वामींचं ज्यावेळी बांधकाम म्हणजे एक छोटंसं मंदिर होतं. हां, हां. आणि त्या मंदिरानंतर त्यांनी स्वामींनी त्या दादा महाराज म्हणून होते. हं, हं. भक्त त्यांच्या स्वप्नामध्ये गेले अच्छा. हां. आणि त्याला सांगितलं, की माझा भक्तगण येतील आता, तर तू हं. माझा मोठा मंडप घाल म्हणून. ओह! तर मग त्यांनी ते मंडप घालायला सुरुवात केली. हां, आणि काय केलं, मंडप घालायला सुरुवात केली, हां. तरी तर एवढ्यात तिथून एक म्हणजे अ, हे हे कुष्ठरोग झालेला एक भिकारी व्यक्ती. आला. अच्छा, अच्छा. हां. तर तुम्हाला माहिती आहे, की कुष्ठरोग म्हणजे सगळ्या याच्यावर जखमा वगैरे असतात ना. मग तिथं जखमा ते लोकं असतात. जे बरोबर. हो. हो. आणि ते किळसवाणं वाटतं जरा. बरोबर. हो. तर ते स्वामी तिकडचे जे मंदिरातले ब हे सेवेक बांधकाम करणारे मजूर वगैरे होते. त्यांनी त्या हां, जो कुष्ठरोग रोगी होता त्याला हाकललं. "कशाला आलास तू? आता येऊ नकोस. हां, आम्ही स्वामींचं हे करतो, हां, हां, मंदिर बांधतोय," असं सांगितलं हां, हां. आणि त्याला बाहेर काढलं. अरे, अरे! मग ते रात्री दादा महाराज झोपले असताना त्याच्या स्वप्नामध्ये गेले ते. तर ओह! ते दादा महाराजांनी त्यांना विचारलं, की तुम्ही एवढं तुमचं मंदिर बांधतोय आणि तुम्ही स्वतः का तिथं आला नाहीत हां, मंदिराची देखरेख करायला? हां, हां. तर तर स्वामींनी त्यांना उत्तर दिलं, हं. की मी कुठं दूर नव्हतो. मी तुझ्या मंदिरामध्ये आलेलो होतो. हं, हं, हं. पण तूच मला बाहेर हाकलून दिलंस ना. अय्या! असं सांगितलं. हं. तर नंतर दादा महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते कुष्ठरोगी म्हणजे स्वतः स्वामी समर्थ होते. आई गो! आणि मग त्यांनी ते कुष्ठरोग्याला व्यवस्थित आणलं. त्याची पूजा अर्चा वगैरे केली. त्याला हे पाठावर बसवलं वगैरे. हां, तर हां. ही जी आहे ती खरोखर घडलेली स्टोरी आहे. हां, हां. आणि ज्यावेळी मी परसदरीचे तुम्हाला फोटोग्राफ्स पण, आता काय झालं, माझं WhatsAppचं ते डिलीट झालेलं आहे सगळं. हां, परत हां. पाठवेन, त्याच्यामध्ये चार्टमध्ये हे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. हां, आणि दुसरी गोष्ट, परतदरीमध्ये तुम्ही एखादा जर हां. नवस बोलला तर तो कंप्लीट होतोय. असं ओह! आहे. आणि तिथं
म्हणजे जायला वगैरे असं हे गेल्यावर खाली खाली असं वरच्या साईडला स्वामींची मूर्ती आहे आणि हम्म. खाली ध्यान मंदिर आहे. ओ. आणि त्या ध्यान मंदिरामध्ये मी गेले नव्हते, फक्त माझे मिस्टर, कारण त्याच्या पायऱ्या एवढ्या मोठ्या आहेत की माझ्या हाईटला ते शक्य चढायला नव्हतं खाली कठीण जातं. हा. एवढं हे करणार. पण हा. मिस्टर म्हणाले की मिस्टरांना, माझ्या पतीनं अनुभवला की ते खाली गेलं ना, हा. तर तिथे एका कोनाड्यामध्ये स्वामींची मूर्ती होती आणि ते हा. म्हणाले इथं गेल्यावर इतकं थंडगार वाटतं म्हणाले की ओ. तिथं मेडिटेट बसावं, करत बसावं असं वाटतं म्हणाले. आणि एक प्रकारचा सुवास येतो आपल्याला, ते विभूती म्हणतात ना, हा 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 हा. ते विभूतीचा सुवास येतो असं म्हणाले ते. ओ. आणि त्यांना तिथं जवळजवळ त्यांनी 2-3 मिनिटं तिथं घालवली आणि माझ्यासाठी त्यांनी तो व्हिडिओ करून आणलेला होता. बापरे. तर हा, तर इतकं सुंदर परतझारीचं ते आहे, मंदिर आहे. मला हम्म. तिथं पहिल्यांदा, मी पहिल्यांदा गेले तर मला एवढं काय समजलं नाही. पण हम्म. स्वामींच्या बद्दल ज्यावेळी मी वाचायला सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या हम्म. स्वामींच्या कर्तृत्वाचं हम्म. मला म्हणजे अनुभव आला तो. आणि हम्म. आता तर मला खूपच म्हणजे बसता उठता स्वामी माऊली माऊली असं वाटतं. आई तर गं. त्याशिवाय हे होत नाही. तर आता हे हा जो, वडिलांमुळे तुम्हाला जास्तच झालं आधी ते. नाही, आणि दुसरी कसं आहे ताई, हा. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, हम्म. की माऊली बरोबर आहे वडिलांच्या मुळे झालं, पण माऊलीच्या प्रयत्नांमुळे मी हम्म. हे दुःख हे करू सहन शकले. करू शकलं. बरोबर. अजूनही म्हणजे दुःख अजूनही होतं, पण ते त्याच्यावर मी मात केली ताई. बरोबर. बरोबर. बरं ताई, मी आता करू का? हा. खूप छान ताई. हा. हा, कविता सांगताय ना? मी कविता हे करते, हा हा. म्हणते. हा. ही जी कविता आहे, हम्म. ही मी स्वामी समर्थांना अर्पण केलेली आहे. हा आणि हा. दुसरी गोष्ट, तुम्हाला कशी वाटते ही कविता, ही मी स्वतः तयार केलेली आहे. अरे वा. आणि हा, आणि सेवेकरांना मी अ, हे करू शकते की तुम्हाला कशी वाटली माझी कविता. मी स्वतः कविता मला मनामध्ये जे आलं ते मी कागदावर लिहिलेलं आहे. हा हा. तर ते तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही हे करून, मेसेज करून कळवा. हो हो ओके, हो. त्याच्यानुसार मला अजून माऊलीच्या कविता लिहिण्याची हा. ताकद मिळेल. तर हो हो. तर ही जी कविता आहे ही मी माऊलीला अर्पण करते आणि स्वामी समर्थांना स्मरून मी हो माझी हो. कविता सुरुवात करते. बरं बरं. तर सांग. हा जरी माझ्या नशिबी आले दुःख, हा हरकत नाही. हा. जरी माझ्या नशिबी आले दुःख, हम्म. हरकत नाही. हम्म. सुख नको मला, हम्म. सुख नको मला, हम्म. माऊली ते सहन करण्याची ताकद दे. हा. ते सहन करण्याची ताकद दे. हो. जरी माझा सर्वत्र पराभव झाला, हा जरी माझा सर्वत्र पराभव झाला, हा. तरी माझ्या लढण्या आयुष्य लढण्याची हरकत नाही. तरी म्हणजे माझ्या अ, सर्वत्र पराभव झाला तरी हरकत नाही. पण माऊली तुझ्या कृपेचा आधार दे. तुझ्या ओ. कृपेचा आधार दे. माऊली वा. तुझ्या कृपेचा आधार दे. खूप छान. आयुष्यात सगळ्यांना फुले थोडेच मिळतात. हम्म. आयुष्यात सगळ्यांना फुले थोडेच मिळतात. हम्म. काटेही झेलायला शिकू दे. काटेही झेलायला शिकू दे. हरकत नाही. माऊली तुझ्या मायेचा आधार दे. तुझ्या हम्म. मायेचा आधार दे. माऊली तुझ्या मायेचा आधार दे. हो. चुकली ग माझी वाट, चुकली ग माझी वाट, हम्म. भरकटले माझे नशीब, हम्म. भरकटले माझे नशीब. हम्म. हरकत नाही, हरकत नाही. माऊली, माऊली तुझ्या मदतीचा
हात दे माऊली, तुझ्या मदतीचा हात दे माऊली, हम्म. तुझ्या मदतीचा हात दे. बापरे. हेच कविता केलेली ताई. किती सुंदर. माऊली. इंजिनियर आहात आणि एकीकडे कविता करतायत. कमाल आहे तुमची. हे कसा अनुभव. ताई किती ही सुंदर. पहिल्यांदा म्हणजे मी कुठं अजून शेअर केलेली नव्हती. हो. पहिल्यांदाच मी तुम्हाला खूप छान ताई, हे खूप छान. मी शेअर हो. करते हा ताई. श्री स्वामी श्री समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई.